आम्ही मस्त अशी बाहेर चूल पेटवली होती. संध्याकाळी विटांची चूल केली होती. तर आम्हाला बनवायच्या होत्या बाजरीच्या खारोड्या आणि त्या खारोड्या बनवण्यासाठी आम्ही बाहेर चूल केली. त्यावरती मस्त आधण ठेवलं, पाणी टाकलं आणि ते उकळल्यानंतर त्यामध्ये मग लसूण, लाल मिरच्या आणि जिऱ्याचं वाटण, तीळ, मीठ वगैरे टाकून घेतलं आणि मग ह्या कण्या आम्ही आधीच 3 दिवस भिजून ठेवल्या होत्या भरडून आणि त्या मग यामध्ये मी टाकत होते आणि आई हलवत होत्या. तर त्या अंगावर ओढत होतं म्हणून असं आम्ही लांब लांब झालो होतो. आणि मग नंतर मग आईने ते आधीमध्ये हलवलं आणि मग काय रात्री मस्त चुलीचा शेक आणि छान त्या शेकामध्ये छान शिजलं ते आणि रात्रीच आम्ही शिजवून ठेवलं होतं म्हणजे मग सकाळी करायला मोकळं. तर मग रात्रभर ते छान फुलली ती कणी आणि रात्रभर मस्त आहारावरतीच ते पातेलं तसंच ठेवलं होतं झाकून आणि मग असं घट्ट होईपर्यंत शिजवलं. आणि इथे ड्युट्या चालल्या होत्या आमच्या इथे, एक कॉलनीत लग्न आहे तर. आणि मग छान असं घट्ट होऊ दिलं, नंतर झाकण ठेवून दिलं आणि मग आहार होता चुलीचा. तर मग म्हटलं पापड पण भाजून घेऊया, घेतला चान्स मारून आणि चुलीवर मस्त असे पापड भाजले. आणि आम्हाला या खारोड्या दुसऱ्या दिवशी बनवायच्या होत्या, त्यामुळे मग आम्ही आदल्या दिवशीच रात्री शिजून ठेवलं होतं. तर तुम्ही कसं शिजवता ते सांगा कमेंट करून. आणि मग काही गप्पा मारत मारत पापड पण भाजले आणि बाजरीच्या कण्या पण शिजून झाल्या होत्या. आणि सकाळी मग हे असं एकदम घट्ट झालं होतं आणि एकदम छान अशी कणी फुलली होती. आणि मग सकाळी आम्ही त्या अशा थापून केल्या रुमालावरती ताटावर आणि आई मला थापून देत होत्या आणि मी टाकल्या, काही मध्ये आधी थापल्या आणि मग साडीवरती टाकल्या आम्ही कॉटवर. आणि मग रात्री शिजवून ठेवल्यामुळे ते छान फुललं होतं. आणि उन्हाच्या आताच आम्हाला करून घ्यायच्या होत्या कारण ऋतू झोपलेला तोपर्यंत आमच्या 10:30पर्यंत पापड टाकून झाल्या होत्या. तर मग आम्ही याला बाजरीच्या खारोड्या म्हणतो, तर काही ठिकाणी याला पापड पण बोलतात आणि खानदेशमध्ये याला बिबड्या म्हणतात. तर मग आमच्या अशा मस्त अशा खारोड्या बनवून झाल्या. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. बाय.